आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। केंद्र सरकारकडून मुंबईसाठी रेल्वेच्या 3 प्रकल्पांना मंजुरी, 300 नव्या लोकल गाड्यांचा समावेश होणार। देशात नोव्हेंबर महिन्यात भारतीय हवाई क्षेत्रातील प्रवासी संख्येचा आजवरचा उच्चांक तब्बल 1,40,00,000 लोकांनी केला विमान प्रवास। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपर्यंत वाहतूक सुरू करण्याचं प्रशासनासमोर आव्हान। ठाणे जिल्ह्यात हवेची गुणवत्ता मध्यम स्तरावर, तर खासगी हवेच्या निर्देशांकानुसार हवेची गुणवत्ता वाईट। हृदयरोग, श्वसनाचा त्रास, फुफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता। नवी मुंबईतील वाशी बाजार समितीतील द्राक्षांचा हंगाम यंदा लांबणीवर, परतीच्या पावसानं द्राक्षांची छाटणी उशिरा झाल्यानं हंगाम लांबणीवर। डिसेंबर अखेरीस द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात होणार। मुंबईतील संरक्षण आस्थापनांपासून 500 मीटरपर्यंतच्या बांधकामावरील निर्बंध उठवले। महापालिकेच्या निर्णयामुळे अनेक प्रकल्पांचा मार्ग मोकळा। मुंबईत मालमत्ता विक्रीत 3% वाढ, नोव्हेंबरमध्ये 10,000 मालमत्तांची विक्री। मालमत्ता विक्रीतून सरकारला 917 कोटींचा महसूल। म्हाडाचे मुंबई मंडळ 61 व्यावसायिक गाळे विकणार। मुलुंड, पवई, चुनाभट्टी, चारकोपसह विविध भागातील गाळे विक्रीसाठी लवकरच जाहिरात येणार। मुंबईत आरटीओकडून 34 लाखांचा दंड वसूल, नियमांचं उल्लंघन करणारा खासगी बस रडारवर।